साखरपुडा कोणाचा ठरलाय? कोण सांगणार साखरपुडा ठरलाय ते? मैत्रीचे आई बाबा. बाबा श्याम सुंदर, ए श्याम्या. काय थोबड पुढे एवढ्या हाका देतोय तुम्हाला, काहीतरी बोला. काय काय करताय तुम्ही? काही नाही रे, दाती गुरुजींना घरी बोलवले ना. त्या दाती गुरुजी नेहमी घराचा रस्ता चुकतात. बाबा नाही नाही, म्हणजे त्यांना तिथे जाऊन चौकातून घेऊन यावं लागतं ना इथपर्यंत. त्यात ह्या चपलीचा अंगठा तुटला, त्यामुळं अशी एखादी चूक मारून काही अंगठा दुरुस्त होते का बघतोय. बाबा चुका मारून चुका नाही सावरता येतो. हा घ्या जरा स्वतःसाठी एक चांगली चप्पल घ्या. किती कंजूसपणा करणार तुम्ही? गप रे, गप ना जरा. ह्या आणि बघ, माझे ऑफिसला जायचे बूट माझे वेगळे आहेच आहेत, घरात घालायची स्लीपर वेगळी आहे, ही एक चप्पल. आता काय चप्पलचं दुकान मांडायचं का इथं? बाबा तुम्ही फक्त म्हणा मी यंग जनरेशनचा आहे, पण वागता मात्र मागच्या पिढीसारखी. अरे पिढी? हा एकदम पिढीवर घसरलास. बाबा मी तुम्हाला एवढं नरेशन देतो, पण तुम्ही घ्यायचंय ते घेता आणि बाकी फेकून देता. नाही बरोबर आहे तुमचं, पण असं रिअल लाईफ मध्ये वागा ना. थोडं खरीदो थोडा फेको, थोडा खरीदो थोडा फेको, आणि फेकल्याशिवाय घेता येत नाही. कहने में बड़ा अफसोस हो रहा है, लेकिन श्याम सुंदर ठुमरे आप कभी भी इस जमाने के नहीं हो सकते. नेवर. काय पोरखे? हा लग्न करायचं म्हणतेस ना तू? मग ते बाहेर काय चाललं होतं हे असं भातुकलीतल्यासारखं भावला भावलीचं लग्न? हा हे पजामास घालून ते सप्तपदी वगैरे? तुला खरंच वाटतं का ग की तू लग्नाचा डिसिजन घेण्या इतकी मोठी बिठी झालीस? मला तरी नाही वाटत, अजिबातच नाही वाटत. तू माझ्यापेक्षाही लहान होतीस लग्न केलंस तेव्हा. त्याचा काय संबंध आहे? मी तुझ्यापेक्षा लहान होते ना, तेव्हाही तुझ्या इतकी इमॅच्युअर नव्हते. 24व्या वर्षी मला तू झालेली होतीस. काय? अच्छा, ओ 24व्या वर्षी. अच्छा ओके ओके, मला आता कळतंय. बरोबर, म्हणजे ते मजा मस्ती करायचं वय असतं ना, त्यावेळेस तुम्हाला कळलंच नसेल मूल कसं सांभाळायचं, म्हणून तुम्हाला कळलं नाही मला कसं वाढवायचं ते. नाही नाही बरोबर आहे तुमचं, बरोबर आहे, तुमची काहीच चूक नाही. स्टॉप इट. अभय ती काय वाटेल ते बोलते. यू प्लीज, तू ते मेल्स चेक करणं बंद कर प्लीज. रिॲक्ट टू हर. तू तरी कशाला बोलते तिच्याशी? ती काय ऐकणार आहे का आपलं? असेही स्त्रिया बोलायला लागल्या की काही लॉजिकचं बोलतच नाहीत. वाव. अभय
अभय जरा बाहेर येतोस का रे? नाही आता असं जाता जाता तू काहीतरी बोलून गेलास ना. नाही असं नाही जायचं. आता माझं पण ऐकून घ्यायचं. जनरलाइज केलंस ना. सगळ्या स्त्रियांवरती ताशेरे ओढून मोकळा झालास. मी करू का रे असं आता? मी म्हणू की सगळ्या पुरुषांना कसली तमाच नसते. अगदी आपल्या मुलीच्या लग्नाचा प्रश्न असला तरी सुद्धा एक पेग रिसवला आपलं विमान गगनात, दृष्टी आड सृष्टी झालं, सगळं संपलं ना, गण्य सगळं. म्हणू मी तू ना अॅनेस्थेशियाचं इंजेक्शन देणं बंद कर. नुसतं आता हे बोललीस ना बोजड, त्या बोलण्याने सुद्धा पेशंट गुंगीत जाईल. राईट? डोंट डू दिस. तू यू आर टॉकिंग नॉनसेन्स ना. क्या बात आहे बाबा, क्या बात आहे. व्हेरी नाईस. आई कम ऑन काहीतरी बोल. काय तू थांबू नकोस. आई कम ऑन, उत्तर दे. अरे यार का थांबलं तुम्ही? म्हणजे मला कळलंय कसं आहे, आम्ही जे बोलतो ते सगळं इमॅच्युअर आहे, पण तुमचं जे आता चाललंय ना खूप इम्पॉर्टंट आणि खूप मॅच्युअर आहे. सॉरी मी तुम्हाला डिस्टर्ब केलं का? प्लीज कंटिन्यू. शट अप. आपल्याला ज्या विषयातलं कळत नाही ना त्या विषयात बोलायचं नाही मैत्री. आम्ही आमच्या प्रोफेशन मधलं काहीतरी बोलत होतो, कळलं? हिला नेमकं कशातलं काय कळतं म्हणून ही बोलते रे. एवढ्या मोठ्या मुलीने घरात कसं राहावं हे तरी कळतं का ग तुला? हे इथे तिथे सगळीकडे कपडे पडते कळतं का? हेच असं ओरडायला तुम्ही आलात ना इथे, आणि मी कशी मूर्ख आहे सांगायला? कळत नाही कशाला आलात तुम्ही? यायचंच नाही ना. म्हणजे एक तर तुम्ही न सांगता आलाय, आणि मी जेव्हा न सांगता आले तेव्हा तुम्ही केवढा भाव खात होतात. अरे बापरे, नाही का? न सांगता नाही. न सांगता नाही. माईंना आम्ही सांगितलं होतं. आता माईंनी तुला ते का नाही सांगितलं ते मला नाही माहिती. अबे फोन लाव माईना, विचार का नाही सांगितलं, हिला का नाही सांगितलं विचार. एक मिनिट. माईला काही बोलायचं कारण नाही, माईचा विषयच नाही आता. तुम्ही मला भेटायला आला होता ना, मग तुम्ही मला सांगायला हवं होतं. माझ्या पण असतात काही प्रायोरिटीज. म्हणजे काय? एखाद्या कार्टूनला आवाज द्यायचा? मी डीलच नाही करू शकत तुमच्या बरोबर. तुम्हाला कळणारच नाहीत माझ्या गोष्टी कधीच. चल सौमित्र, चल आपण कॅफेत जाऊया. चल. थांब नाही चल, तू मला थांबायचं नाहीये. चल. अगं थांब, शांत हो. अरे यार मैत्री, एक मिनिट. हॅलो. हा सर. हा काही नाही, खालीच आहे. एक काम होतं म्हणून आलोय. हा येतोच, एक थोडा वेळात येतो. वरच आहे डिस्पेन्सरी. बोलून येतो. तुम्ही बसा. काय म्हणालास? मी तुझं हे म्हणणं नाकारतोय. मी निषेध करतो तुझ्या या विधानाचा. अरे मेरे पास लेटेस्ट मोबाइल है, मेरे पास लेटेस्ट सब एप्स है.
350 फ्रेंड्स है मेरे, समझे? आणि तू म्हणतो मी या जमान्यातला नाही. हिट. लेकिन एटीट्यूड कहाँ से लाओगे पापा जी? एटीट्यूड एटीट्यूड की सगळं मिथ्या आहे हो, मिथ्या. म्हणजे हा तुम्हाला कसं सांगू, एक्झाम्पल देतो. हा हे आता असे तुमच्याकडे किती बनियान आहेत? 7 बनियान आहेत. ओके, म्हणजे त्यामधली ही एक 7वी नवीन असेल, बाकी सगळ्या 6 जुन्या आहेत. त्यांना एक मिळून 378 भुकं असतील, बरोबर? 79. अच्छा 79 आहेत का? तरी तर तुम्ही अजून वापरता, बरोबर? तुमच्या लग्नाचा कोट माहिती आहे ना, ठेवून दिला अजून कपाटात. हा तो ठेवून दिला अजून तुम्ही, कशाला? अरे मला येत नसलं तरी काय झालं, पण तुला पुढे जाऊन सूट होईल ना तो. हे तिथेच चुकता ना तुम्ही. आता माझ्या जन्माआधी कुंदनशा नावाच्या दिग्दर्शकांनी 4 साइडेड ॲटिट्यूड ठेवून काय सांगून दिलंय? थोडा वापरो, थोडा फेकू. थोडं वापरायचं आणि थोडं फेकून द्यायचं. मॉडर्न ॲटिट्यूड आहे तो आपण लक्षात घेतला पाहिजे. आता जुनं ते सोनं नाही, जुनं ते डायरेक्ट फेकणं. मामा दोघांना पण फेकून दे ना कचऱ्यात. आई बाप म्हणून आम्ही पण जुनेच झालो. अरे तू एक काम कर, तू आम्हाला ओल्या कचऱ्यामध्ये टाक, म्हणजे आमचं खत तयार होईल. अहो पण खत पण वापरत येणार ना हो, आणि हे ह्याला नाही चालणार. थांब ग, अगं ह्या तरुण मुलांचा काहीतरी विचार असेल ना असं बोलण्या पाठीमागे. कसला विचार? पानं गळतात झाडावरून, खाली पडतात, मातीत मिसळतात, पाण्याची वाफ होते, त्याचे ढग बनतात. म्हणजे काय? प्रत्येक गोष्टीचा पुन्हा पुन्हा वापर होतो. तुम्ही काय याचं ऐकताय? अहो निघा, काम आहेत खूप आपल्याला. उठ रे तू इथून, उठ आधी, उठ पहिला. ठेव ते खाली, ठेव ना आता घाणीत धरून, ठेव तिकडे. तू खाली तिकडे. तो काहीतरी नवीन नवीन फंडे तुम्हाला सांगतो तुमच्याकडनं नवीन नवीन उकळण्यासाठी, आणि तुम्ही काय होला हो करता. चला उठा उठा पटकन चला. नाही पण मला त्याचं म्हणणं पटतंय बरं का. म्हणजे मलाही आता असं वाटायला लागले एक नवीन चप्पलच घेऊन टाकावी. बरोबर, आता मी आधी एक चप्पल घेतो आणि मग दाते गुरुजींकडे जातो. मस्त. कशाला? सगळ्यावर उपाय आहे माझ्याकडे. हे बघा, काही लागत नाही फारस. हे पुढे इथे ना, हे ना सोप्प आहे ते. हे बघा, ही अशी पिन घातली, हा, आणि ही अशी ठेवली, झाली चप्पल वापरायला. खालून कोणाला कळतंय काय पिन लावलीये का चिकटवलंय काय केलंय? जाता जाता त्याच्याकडे जा, 5 रुपये द्या, तो शिवून देईल, काम सुरू. मग साखरपुडा करायचंय की नाही मुलाचा? पुढच्या महिन्यात मुहूर्त आहेत की नाही विचारायचंय की नाही? हा चला उठा उठा उठा, चला 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 निघा. बर, असंच जाऊ का शर्ट घालून जाऊ? करा काय ते फटफट. तो जातो. बाबा मला नाही वाटत मैत्री लग्न बिग्न काही करेल. विघ्नेश, ती फार गुणी मुलगी आहे, भाबडी आहे रे बिचारी. एवढा जीव आहे तिचा सौमित्रवर, त्याला जरा कोणी काही बोललं तिला अजिबात खपत नाही. हा, खूप प्रेम आहे त्याचं त्या दोघांचे एकमेकांवर. सौमित्रासाठी अत्यंत योग्य मुलगी आहे मैत्रेयी. आपण एखाद्या फूड मॉलला काहीतरी खाऊन यायला पाहिजे होतं यार. एखाद्या कशाला? प्रत्येक फूड मॉलला थांबून आपण काही ना काहीतरी खाऊन यायला हवं होतं. इनफॅक्ट आपण ना लोणावळ्याला त्या पिकनिक स्पॉटला जाऊन पिकनिकच करून यायला हवी होती. ब्लड मधली ग्लुकोज लेवल कॉम्प्रोमाइज झाली ना की मेंदूला एक मेसेज जातो, लाईफ थ्रेटनिंग सिच्युएशन आहे. कॅन यू टेल मी हाऊ ब्रेन रिॲक्ट्स ॲट दॅट टाइम? तू काय परीक्षा घेतोयस का माझी? MBBS क्लिअर केलं होतं मी MD करायच्या आधी.
मैत्रीच्या आयुष्याचा प्रश्न आहे. ए अभय, तू टीव्ही बघणार आहेस का आता? नाही नाही, बोल बोल तू. अभय, हा मुलगा म्हणतो की हा डॉक्टर आहे, पण ही इज नॉट सिरियस अबाउट हिज प्रोफेशन ॲट ऑल. वरती पेशंट्स ताटकळतात आणि हा खुशाल इथे टाइमपास करत बसलाय. जो मुलगा आपल्या प्रोफेशनच्या बाबतीत इतका केअरलेस आहे, तो रिलेशनशिपच्या बाबतीत किती सिरियस असेल. मला काळजी वाटते रे. आपली मुलगी तरी कुठे एवढी सिरियस आहे स्वतःच्या बाबतीत, हा? आणि तू असं बोलते जणू काही ती ऑर्थोपेडिक आहे किंवा गायनेक आहे. ती तर साधी डेंटिस्ट पण नाहीये. काहीतरी चित्रविचित्र आवाज काढता येतात म्हणून कार्टून्सना आवाज देते झालं. नाही, यू आर लुझिंग द प्लॉट हिअर. मी प्रोफेशन बद्दलच्या सिरियसनेस बद्दल बोलतच नाहीये इथे. मी नात्यांमधल्या सिरियसनेस बद्दल बोलतेय. मैत्रीचं कसं आहे, आयुष्य म्हणजे गंमत, प्रोफेशन म्हणजे मज्जा. तसं या मुलाचं नाहीये ना. म्हणजे गंमत म्हणून डॉक्टर झालाय, मज्जा म्हणून रिलेशनशिप मेंटेन करतोय. मी बोलणार आहे मैत्रीशी. ए बाई, तू नको बोलू. ती तुझं काही ऐकणार नाही. ती तिला पाहिजे तेच करते. तू नको बोलू. ए मग तू बोलतोस का त्या मुलाशी? त्याच्या डोक्यात काय ते जाणून घे ना. मी त्याच्याशी बोलते म्हटलं ना की मैत्री अशी अपसेट होईल माझ्यावरती. ठीक आहे, मी बोलतो त्याच्याशी. काय मला स्पष्टपणे सांगायचं ना, मग लग्न करायचं नाही ते. केलं असतं आपण ब्रेकअप. याआधी पण खूप वेळा केलंय, यावेळेलाही केलं असतं कायमचं. काय फरक पडतो? हे बघ, मी खूप बॅलन्स्ड आहे, त्यामुळे मी माझं पाहिलं असतं. म्हणजे तू माझी काळजी करू नकोस, कळलं का? काय झालंय सौमित्र? तू असं का निर्वाणीचं बोलतोयस? हे काय चाललंय मी तू? हे असं तणतण करणं वगैरे शोभतं का? हे पाय आपटून आत येणं वगैरे काय? आता मला सांग, आपल्याला साखरपुडा करायचा आहे की नाही? करायचंय ना, बरोबर की नाही? तर मग तुझ्या आईवडिलांनी माझ्या आईवडिलांशी बोलावं असं वाटतंय ना तुला? मग कशाला तणतण करते? मला एक सांग, हे बघ, आत्ताच जर आपण शांतपणे वागलो तर पुढे सगळं सोपं नाही का होणार? म्हणजे कळतंय का? म्हणजे आणि मला सांग, ते रोज रोज थोडी येणार आहे तुला त्रास द्यायला, होय की नाही? त्यामुळे आत्ता सांगूनच टाकायचं. म्हणजे काय आहे, आत्ता जे काय ते बोलून होऊन जाईल. मग नंतर नाहीतर मग असं मानेवर टांगती तलवार राहणार आपल्या, की तेव्हा बोललो असतो तर बरं झालं असतं, तेव्हा बोललो असतो तर बरं झालं. त्यापेक्षा आत्ता बोलू ना. काय मॅडम, कळतंय ना मी काय म्हणतोय? पण बिन काही नाही ग. हे बघ, आपण कोण होत मला सांग? काय मैत्री? आपण स्ट्रॉंग होत. हा, आपण स्ट्रॉंग होत. स्ट्रॉंग आहोत आपण, स्ट्रॉंग आहोत. हा, आता हे जे ढिशूम आहे ना, हे फक्त तुझ्या मनाशी करायचं. जसं वेड्यासारखं वागतं ना त्याच्याशी. आणि आई वडिलांशी कसं वागायचं आपण? नॉर्मल. छान वागायचं. नॉर्मल वागायचं. नॉर्मल बेस्ट आहे. येस, स्ट्रॉंग होत.